सो हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो हा व्लॉग होणार आहे, आपण चाललेलो आहे गोव्याला. ठीक आहे. सो हे पार्सल जे माझ्या हातात आहे ते आहे माझी न्यू बॅग, जी की मला पॅक करायची होती आणि फक्त आजचाच दिवस होता माझ्याकडे, बिकॉज उद्या आमची ट्रेन होती. सो बॅग आली होती घरी, मी पूर्ण पॅकिंग वगैरे केली होती आणि मी निघाले होते गोवा. आता मी निघाली, ट्रेन आमची 5 वाजताची आहे. आता मी ऑटोमध्ये आहे आणि ऑटोमधून अजून आम्हाला अर्धा तास लागणार आहे जायला. ठीक आहे. माझं पण आहे. ओके. सो एवढं सगळं बॅगिंग घेऊन चालले, 2 बॅगी. सो आता डायरेक्टली प्लॅटफॉर्मवर गेला भेटूया. ओके. आता पुणे स्टेशनला पोहोचलो आहे. हे बघा, ऑटोमध्ये हा पेमेंट करते आता. तर ह्या लागली भूक, सो इथं मागं काहीतरी खातो आता आम्ही आणि मग जातो. बघा पुणे स्टेशन दिसते का? ओके. सो आता जाऊ. आमची ट्रेन ऑलरेडी 40 मिनिट लेट आहे अजून. सो आता बघू किती वाजता येते. भेटलं नाही तर खायला. आता आम्ही हॉटेलमध्ये चाललो, इथं प्युअर व्हेज हॉटेल काहीतरी. आपली ट्रेन तर नाही गेली. सो आता इथून काहीतरी पार्सल घेणार आहे आम्ही, बघू. कारण की रात्री ट्रेनमधलं खायचं नाही आणि सांगितलंय मला तर मग आता मेकअप पण गेला सगळा यार. रोटी येत पण नाही. पार्सल ना काय घ्यायचं तुझं? बॅग घेऊन आता ह्या रेस्टॉरंटमध्ये आलोय. सो काय सगळं झालंय, पण शेवटी एक गोष्ट राहिली, म्हणजे ती कशी काय नाही राहू शकत. सी नेल पेंट मी पायाला पण नाही लावली, हाताला पण नाही लावली आणि माझी नेल पेंट घरीच विसरले मी. सो आता मला नवीन नेल पेंट घ्यायला लागणार आहे इथं. तू बोललो होता इथं कुठेतरी नेल पेंटचं शॉप आहे. नेल पेंट काय माहिती. हां आणि खायच्या मागे मला तर सांगत पण नाही काय. फुल तयारीत आलो आहे. हे बघा, इलेक्ट्रॉल हा मला बोलतोय की ना गोव्यामध्ये इलेक्ट्रॉल भेटत नाही, या फिर मेडिकलमध्ये काय पण भेटत नाही, टॅबलेट वगैरे है ना. टॅबलेट घ्यायच्या असेल तर कशा घ्यायच्या? गोव्यात जर मला सर्दी झाली, ताप आला, मग हॉस्पिटलला जायला लागतंय असं हा म्हणतोय. मला माहित नाही आता, म्हणूनसाठी आम्ही सर्दी खोकल्याच्या गोळ्या ऑलरेडी घेऊन चाललोय. कॉम्प्लिमेंटरी पापड खा. भांडणं नाही करायची, चिडचिड नाही करायची दोघांनी पण. ठीक आहे. आणि गोव्याला गेल्यावर एन्जॉय करायचं असं नाही, जर्नी एन्जॉय करायची. म्हणजे भले काय पण हो, काय विसरू, हे हो ते हो, काय पण हो, पण जर्नी एन्जॉय करायची. कारण की पूर्ण आपण फ्रस्ट्रेशन घेऊन असणार नाही का, की आम्ही पोहोचल्यावर एन्जॉय करणार, पोहोचल्यावर एन्जॉय करणार, पण पोहोचल्यावर एन्जॉय होतच नाही. सो म्हणण्यासाठी जे पण 8-9 तास आम्ही ट्रेनमध्ये घालवणार ते एन्जॉय करायचे. आणि स्पेशली तू भांडायचं नाही माझ्याशी. तू भांडतो मी भांडले का तू का बसायचं? हां, थाळी आलेली आहे, मी नाही घेतलं. काय नाही म्हटले, पण काय ते सांग तर. हा का? हे 2 आयटम माझे फेवरेट आहेत. बाप्स मला एक घास भेटू शकेल ना? ओ मम्मी दे ना. काय काय ह्याच्यात? राईस आहे, हे रोटी आहे, 2 भाज्या आहेत, श्रीखंड आणि हे भाई मी पण खाणार आहे. थोडंसं खाऊ. जेवण वगैरे झालं आता आमचं. म्हणजे मी थोडंसंच खाल्लं कारण की त्यात श्रीखंड होतं आणि ह्याला तर कॉफी प्यायची, कारण की खूप हे होणार आहे त्याला, काय बोलतात त्याला, झोप येणार आहे. म्हणूनसाठी मग त्याने कॉफी मागवली 1 बाईट. तर मी बोलले की लेस शुगरचं मागवली तरच मी पिणार आहे. सो मग आता कॉफी पितो आणि जातो. 40 मिनटं लेट आमची ट्रेन. आणि मला फेविस्टिक घ्यायचं कारण की माझी चप्पल थोडीशी अशी हे झाली, निघायला लागली, पण मला असं वाटलं ती तुटन. मग मी ऑलरेडी सेफर साईड तिथे एक मी बघितलं इथून दिसतोय बाहेरच्या टपरीवरती एक फेविस्टिक, तिथून मी 2 फेविस्टिक घेणार आता. बबल्स 1 2. काही आपल्याला येत नाही, त्यांनी करून पण नाही दिलंय. टाक ना, सांडू नको फक्त. इकडे घेता बाई हे किती काम झालं यार. येऊशीतच कॉफी. हां सेम आहे. हा मोठा कप आहे, हा छोटा कप आहे. कुठं निघाली एकटी? तुला माहिती का ट्रेन माहिती कुठं थांबणार आहे? कुठे चालला? संपून झालंय. 57 मिनिट आमची ट्रेन लेट आहे. एका साईडने चालले, मला उडवतीन बाई. गोव्याला जायचं आधी माझं इथं सत्यनारायण होईल. बॅग आम्ही हलकाच ठेवल्यात, पण जास्त काही घेतलं नाही. चाललोय आता, शोधतो ट्रेन. कुठं? तर मला सोडून बघा. अरे थांब, ही पण बॅग घे, मला इथून नाही घेता येणार.
घे तू. उठाव उठाव. ऐक थोडेसे व्हिडिओ बनवलेत मी 1-2 फक्त. अय्यो माझी बॅग पडली. आम्ही आलो आता प्लॅटफॉर्म नंबर 1 वर चाललोय. ह्याच्या आतमधून जायचंय. थांबा आम्हाला जाऊ द्या. हो गॉड मी पहिल्यांदा स्टेशनवर आले. थर्ड प्लॅटफॉर्मवर आलोय. आता कोणती ट्रेन आहे काय माहित. असा अवतार पार खराब. ग्लो आलाय ग्लो गोव्याचा ग्लो. काय 1 to 7 आम्हाला आमचा प्लॅटफॉर्म भेटला. एवढं फिरून फिरून फार दमलो आणि इथे जागा भेटल्या आता बसायला. हे सगळं तिकडे घे ना. गाईज मी त्या प्लॅटफॉर्मवरून ह्या प्लॅटफॉर्मवर एवढं घाईने आले कारण की ह्यांनी ना ॲप्लिकेशनवरती चेंज केलं. A1 सेकंड प्लॅटफॉर्म आम्हाला आत्ता इथं आलं समजलं गोवा एक्सप्रेस इथं येणार आहे आणि आम्ही त्या प्लॅटफॉर्मवर होतो आणि 5:25 होती. आणि एवढं मला लहान पडवत आणलं पुढे गेला. आता पूर्ण खाल्लं नव्हतं ते सगळं जिरलं तेव्हा. आताच इथं नाही आले ना भाई मी जातच नसते. पक्का इथं येईल ना. A1 आहे. आमच्या दोघांचे पण सीट ना वेगवेगळे आले. ही माझं सीट आहे आणि त्याचं तिकडे सीट आलंय. सो असं वेगवेगळं ना आता आम्हाला कन्व्हिन्स करायला लागेल हे ज्याचं पण सीट आहे त्याला. एक तर त्याचं ट्रेन कॅन्सल होऊ दे ज्याचं पण हे सीट आहे. म्हणजे आम्ही तो तिथे शिफ्ट होऊ. मी वरती झोपणार नाही कारण वरती मी पडले बिडले तर ह्याला आता मी वर चढवले की साफ कर तू. बघ कसं चढलं. क्लीन करून ठेवतो. पण मला इथं बसायचं. इथं अजिबात क्लीन आणि नेट नाही. मस्त दिसते बघा बाहेर. हा का पण इथं भारी आहे ना वरतून दिसन पण इथून छान दिसन असं सगळं जाता जाता. सकाळी आमची ट्रेन स्टार्ट झाली आहे. आता सीधा दुसऱ्या दिवशी आम्ही गोव्यात भेटणार. तो झोपलाय हा. इथं मी बसले. ठीक आहे गाईज सीन दाखवते तुम्हाला. सी ओ वाव सनसेट आहे बाहेर बाब्स. सगळीच अंधार होत आलाय थोडासा पण इथं AC म्हणून काय वाटत नाही. एवढी गरमी पण नाही वाटत आहे. बघू आता कशी जाते रात्र. मला थोडीशी भूक लागली कारण की मी ह्याच्यात आढळले 2च घास खाल्लेले. सो मी हे घेऊन टाकले. मी खाणार ते माझ्या फ्रेंडने सजेस्ट केले शिफा. सो मी खाते आता. तसेच टेस्टी का बघते. टॉप्स खाऊ बघ. छान आहे. 7 वाजले आता बघू शकता अंधार व्हायला लागलाय. सूर्य पण गेला. पूर्ण अंधार आहे. आम्ही तर लाईट नाही लावली. मी फक्त 9 डब्याच्या ट्रेन मध्ये बसले बाई. इथं लयच मोठी सनसेट मागाशी लय भारी होता. तू बघितला ना. तू झोपला होता. हा आता तर गेला तो. आता पण छान आहे. तू हेडफोन पाडशील बरं का बाई. हेडफोन पाडशील. पाहतलेत खरं. रखो मी पडले ना. तू पडून जायशील ना खरं. पडून जायशील मला. बाई मी तुला पकडते म्हणजे तू मला टाकला तर मी तुला पण घेऊन जा. फोटो व्हिडिओ काढून आले आता. ए चले बाबा कर बंद. बंद कर. घेशील उडी तू माझ्या कंटाळून मला. पुन्हा ट्रेन मध्ये फिरतो की काय कसं आहे बघ थोडं.
इकडं पकड ना. सो गाईज आता मी बेडशीट टाकते इथं. बेडशीट इथं बघा, दिसणार नाही काय, दाखवू का? लाईट आहे बघा, ट्रेन. बेडशीट टाकते इथं झोपायला, मला काही समजत नाही. मी परते बिलते लावलेत आणि आता मी झोपते. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सेकंड पार्ट टू बी कंटिन्यू. कीप वॉचिंग. बाय बाय.